नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे आरती आणि आनंदीने मुलांसमोर विद्याधरचं सत्य मांडलेलं आहे आणि युगंधरची सुद्धा परिस्थिती सांगितलेली आहे। अगदी कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न झालं ते सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे। पण विद्याधर काही कमी नाही, आरती आणि आनंदीला खोटं पाडण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे। आता मुलं विद्याधरवर विश्वास ठेवतात की युगंधरची जी परिस्थिती होती त्यावर विश्वास ठेवतात, तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आनंदीने मुलं बाहेर येत नसतात म्हणून एक प्लॅनिंग केलेलं असतं, ते म्हणजे मितालीच्या पायाखाली खोटी पाल टाकलेली असते आणि त्यांना रूम मधून बाहेर बोलवलेलं असतं आणि आरती आणि आर्चीला मितालीला किडनॅप करण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं। पण याच कारणावरून खूप मोठा राडा आता हॉलमध्ये झालेला आहे। आता हा दंगा पाहून आरती आणि आर्चीला मारायलाच अंगावर धावून जात असतो। आता ही शिल्पा चिडलेली असते, ती म्हणत असते, अगं तुम्ही दोघी इथे काय करता आहात बरं? तुम्ही दोघींनी आता नवीन धंदा काढलाय का मुलगीला किडनॅप करण्याचा? आता शिल्पा विद्याधरला म्हणत असते, विद्याधर बघितलंस का, मालक साहेबांच्या घरामध्ये येऊनच मालक साहेबांच्या मुलगीला किडनॅप करण्याचं धाडस यांचं झालं आहे। चल यांना पोलिसांच्याच ताब्यात देऊया, पटकन पोलिसांना बोलवून घे। आता विद्याधर लगेच आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतो शिल्पा चिडलेलं पाहून। आता तो म्हणत असतो की अगं ताई, पोलिसांना बोलवायला कशाला सांगतेस? आपला दादा तर न्यायाचा गुरुजी आहे ना, चांगला न्याय करतो की प्रत्येक गोष्टीचा, मग याचा सुद्धा न्याय करेलच की। तो काय पोलिसांना बोलवणारच, नक्कीच बोलवणार। इकडे आता आरती आणि आर्ची सरळ सरळ मितालीला तोंडावर पांघरून टाकून किडनॅप करत आहेत, हे सगळ्यांनीच पाहिलेलं असतं। त्यामुळे युगंधर काहीच बोलत नाही आणि तो पोलिसांना फोन करायला जात असतो। तेवढ्यातच आनंदी म्हणते, थांबा मालक साहेब। त्यावेळेला युगंधर आश्चर्याने आनंदीकडे पाहत असतो। आनंदी म्हणत असते, मालक साहेब, माझ्या बहिणींना कुणीही एक शब्दही बोलायचा नाही, कारण त्या दोघींनी जे काही केलं आहे ते माझ्या सांगण्यावरून केलं आहे। आनंदीचं हे बोलणं ऐकून मुलं सुद्धा आणि शिल्पा, विद्याधर, बापू, माई सगळेच आनंदीकडे आश्चर्याने पाहायला लागलेले असतात। आता इथे माई बापूंना मात्र आनंदीचं सगळं प्लॅनिंग माहीत असतं की मुलांना बाहेर काढण्यासाठीच तिने हे सगळं केलेलं असतं, त्यांचा राग घालवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं। आता इथे शिल्पा म्हणते, अगं तू काही वेडीबिडी झालीस की काय? हिला किडनॅप करण्याचं तुझं आणखी नवीन काय प्लॅनिंग आहे बरं? आता इथे पृथ्वी आनंदीवर चिडलेला असतो। तो म्हणत असतो, अगं आनंदी भास्कर, आता अजून किती नीच कृत्य करणार आहेस बरं तू अगोदरच आमच्या घरामध्ये येऊन आमच्या आयुष्याचं वाटोळं केलंच आहेस की, मग अजून खालच्या थराला जाऊन काय वागणार आहेस? आता हा प्रांजल चिडून म्हणत असतो की तुम्ही एवढं नीच कसं काय वागू शकता बरं? तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या घरातील मुलींना किडनॅप करणार आहात का? आता पृथ्वी सुद्धा आनंदीला काहीतरी असंच घाणसण बोलणार असतो। तेवढ्यातच आरती चिडते आणि म्हणते, बस आता एक अक्षर सुद्धा आनंदीला कोणी बोलायचं नाही। आता इकडे प्रांजल, मिताली आणि पृथ्वी खूपच आनंदीवर चिडलेले असतात। हे पाहून आरती म्हणत असते, तुम्हाला किती राग आला आहे, तुम्हाला किती त्रास होत आहे? अगदी असाच राग आणि असाच त्रास आम्हाला त्या दिवशी झाला होता, ज्या दिवशी भर लग्नातून तुमच्या विद्याधर काकाने आनंदीला पळवून नेलं होतं। अगदी लग्न तोंडावर आलं होतं आणि आदल्याच रात्री मध्यरात्री आनंदीला तुमच्या काकांनी किडनॅप करून नेलं होतं, तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी, तिच्यावर अत्याचार करण्यासाठी। आता आरतीचं हे बोलणं ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विद्याधर चांगलाच हालतो। आता विद्याधर याच गोष्टीची भीती असते की आनंदी आणि तिचे घरचे त्याचं सत्य बाहेर काढतील आणि अखेर आरतीने तेच केलेलं आहे। विद्याधरचं सगळं सत्य मुलांच्या समोर अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे। आता आर्ची सुद्धा बोलते, ती म्हणत असते, हो अगदी आमच्या आबांच्या छाताडावर पाय देऊन आनंदी दिदीला त्रास देण्यासाठी या विद्याधर सरांनी सगळं काही केलं, त्यावेळेला कुठे गेला होतात बरं तुम्ही? आता विद्याधरचं हे असलं कृत्य ऐकून मिताली चिडलेली असते। ती म्हणत असते, अगं आरती काय बोलतेस तू? आनंदी आणि काका? नाही, शक्यच नाही। त्यावेळेला आरती म्हणते, अगं हे सत्यच आहे जे की सगळ्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं। आता इथे आरती खूपच चिडलेली असते। आनंदी म्हणत असते,
म्हणते आरतीताई तू शांत हो, जे काही सत्य आहे ते मी सांगतो मुलांना. आता मुलांना आनंदी सगळं काही सत्य सांगायला सुरू करते. आता ती म्हणत असते मुलांनो, मी जे काही घडलं ते सगळं खरं खरं तुम्हाला सांगणार आहे. मालक साहेबांशी माझं कधीच लग्न ठरलं नव्हतं आणि त्यांच्या आणि माझ्या लग्नाचा कधीच विचार सुद्धा मी केला नव्हता. माझं लग्न तर दुसऱ्याच एका मुलाबरोबर ठरलं होतं. आता इकडे विद्याधर चांगलाच बावचाळलेला असतो आणि मुलं सुद्धा आनंदी काय सांगत आहे हे ऐकत असतात. आता इकडे आनंदीचं बरं तर या शिल्पाला वाटतच नसतं आणि आनंदी आता विद्याधरचं सगळं सत्य हळूहळू बाहेर काढायला लागलेली असते. म्हणून शिल्पा चिडते आणि म्हणते ए आनंदी तोंड बंद कर, एक अक्षर सुद्धा पुढे पुढे बोलू नकोस. तुझ्या बहिणींच्या चुकांच्या वर पांघरून घालण्यासाठी काय वाटेल ते काय बोलायला लागलीस ग. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो आतू तू जरा शांत बस, मला जे काही घडलं आहे, जे काही सत्य आहे ते मला आनंदीच्या तोंडून ऐकायचं आहे. आता इथे प्रांजल सुद्धा म्हणत असतो की हो आनंदी बोल, काय सत्य आहे. मिताली सुद्धा म्हणते हो हो बोल तू, आम्ही ऐकत आहे. त्यावेळेला आनंदी आता सगळा काही पाठीमागचा ड्रामा सांगायला सुरू करते. ज्यावेळेला विद्याधर आनंदीच्या घरी गेलेला असतो आणि आनंदीचा हात पकडूनच तिची छेड काढतो आणि आबा ज्यावेळेला विद्याधरला पाठीमागे ढकलायला जातात त्यावेळेला आबांनाच धक्का मारून त्यांच्या नरड्यावर पाय ठेवून त्यांना धमकी घातलेली असते की मी आनंदीला पळवून नेणार म्हणजे नेणारच. आणि आनंदीची छेड काढत असतो हा विद्याधर. त्याच वेळेला मालक साहेब तिथे आलेले असतात आणि त्यांच्या तावडीतून विद्याधरच्या तावडीतून आनंदीची कशी सुटका केलेली असते ते सुद्धा आनंदी सगळं सांगत असते. आता आनंदी हळदी दिवशी जे घडलं होतं ते सांगत असते. आता ती सांगत असते की माझी हळद सुरू होती आणि त्या दिवशी मालक साहेबांनी विद्याधर सरांपासून संरक्षण म्हणून पोलीस बाहेर घराबाहेर ठेवले होते. तरी सुद्धा विद्याधर सर साडी नेसून बाईच्या वेशामध्ये हळदीला आले आणि तेथूनच त्यांनी मला किडनॅप केलं आणि एका ठिकाणी नेऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अक्कड रात्र त्यांनी मला त्यांच्याजवळ ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ते माझ्याजवळ जबरदस्ती करण्यासाठी आले त्याच वेळेला मालक साहेब तिथे पोहोचले आणि मालक साहेबांनी मला वाचवलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी लग्नात मालक साहेब मला मंडपामध्ये घेऊन पोहोचले आणि ज्यावेळेला आनंदी मंडपात पोहोचलेली असते त्यावेळेला सगळ्यांनी तिच्यावर तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवलेला असतो आणि जो मुलगा लग्नाला त्या मंडपामध्ये उभा असतो त्या मुलग्याने आनंदी बरोबर लग्नाला नकार दिलेला असतो. आता सगळे गावकरी आनंदीचे आयुष्य उद्ध्वस्त करायलाच उठलेले असतात कारण आता आनंदीचं लग्न होणं शक्यच नसतं. म्हणून मालक साहेब स्वतः आनंदीची जबाबदारी घेतात आणि आनंदीशी लग्न करतात. हे सगळं सत्य आनंदी मुलांना व्यवस्थित सांगते. आता आनंदी हे सुद्धा सांगत असते की मुलांनो आणखीन एक सत्य आहे. ज्या दिवशी लग्न करून मी घरामध्ये आले त्या दिवशी मालक साहेबांनी मला सांगितलं होतं की माझं लग्न समिधा बरोबर झालं होतं आणि माझ्या आयुष्यातील समिधाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. मालक साहेबांनी मला या घरची सून किंवा या घरातील कोणत्याच नात्याचा अधिकार मला दिलेलाच नाहीये आणि हे लग्न फक्त जगाच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्यासाठी आणि तुमच्या विद्याधर काकाची पाप लपवण्यासाठी केलेलं आहे. आता इथे हे सगळं ऐकून मुलांना धक्का बसलेला असतो. आता आनंदी म्हणत असते मुलांनो एकच विनंती करते तुम्हाला, हे सगळं सत्य कळून सुद्धा तुम्ही माझा तिरस्कार करा, माझा द्वेष करा, पण तुम्ही तुमच्या बाबांचा तिरस्कार माझ्यामुळे करू नका. मालक साहेबांचा या लग्नामध्ये काहीही दोष नाहीये, त्यांच्या मनमर्जीने हे लग्न केलेलंच नाहीये. हे लग्न फक्त एका परिस्थितीमुळे झालं होतं आणि आजही मालक साहेबांच्या मनामध्ये तुमच्या आईची जागा आहे तीच आहे. ते समिधाताईंना अजिबात विसरलेले नाहीत. आता आनंदी सगळं बोलून टाकते त्यावेळेला विद्याधर काही गप्प बसणार नसतो हे नक्की. आता विद्याधर बोलतो वा आनंदी काय छान ड्रामा केला आहेस, अगदी सगळ्यांना घोळ्यात आणण्यासारखंच बोलली आहेस बघ, छानच नाटक केलेस तू. आता विद्याधर मुलांना म्हणत असतो मुलांनो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा हा बाप आहे ना बाप, तो दिसतोय तसा माणूस नाहीये. आता हा विद्याधर नवीन एक नाटक रचतो आणि मुलांना म्हणत असतो तुमचा बाप कसा आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, तर थांबा एकच मिनिट थांबा, याचं खरं रूप तुमच्या समोर लगेचच आणतो. आता हा विद्याधर बाहेर फोन कुणाला तरी करतो, म्हणजेच या शलाकाला करतो. ही शलाका सुद्धा या विद्याधरला मदत करत असते. आता इथे हा माणूस आलेला आहे की जो विद्याधरच्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट झालेला असतो आणि त्यावेळेला युगंधरच्या उपकारापायी खोटं बोललेला असतो की
युगंधरने नाही तर विद्याधरने मला पैसे दिले होते आणि त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवायला सांगितलं होतं. पण खरं तर हे असतं की हे सगळं युगंधरनेच केलेलं असतं. त्याच माणसाला घेऊन ही शलाका निंबाळकरांच्या घरामध्ये आलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो, हा माणूस कोण आहे, ओळखलंय का तुम्हाला? आता या माणसाला ज्यावेळेला ही शलाका घरामध्ये घेऊन येते त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, हा तर तोच माणूस आहे ना ज्याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, हो बरोबर ओळखलेस तू पृथ्वी, एकदम बरोबर ओळखले. हा तोच माणूस आहे ज्या वेळेला माझ्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता आणि हा माणूस सरळ सरळ खोटं बोलला होता. आता इथे त्या माणसाला या विद्याधरने चांगला चोप दिलेला असतो. आता विद्याधर त्या माणसाला म्हणत असतो, बोल रे काय खरं आहे ते पटकन बोलून टाकीते, नाहीतर तुझे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आता इथे तो माणूस सुद्धा विद्याधरच्या भीतीपोटी सगळं काही खरं सांगून टाकतो. तो सांगत असतो, हे खरं बोलत आहेत, मला पैसे युगंधर मालक साहेबांनी दिले होते, नाही की विद्याधर सरांनी, आणि मला खूप सारे पैसे देऊनच खोटं बोलायला सांगितलं होतं आणि विद्याधर सरांच्या गाडीमध्ये बॉम्ब सुद्धा ठेवायला सांगितला होता. आता इथे मुलांच्या समोर हे आलेलं असतं की विद्याधरच्या गाडीचा बॉम्ब झालेला असतो तो युगंधरनेच घडवून आणलेला असतो आणि मुलांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं. पण मुलांना हे माहीत नाही की आता कुकरचा बॉम्ब ब्लास्ट या विद्याधरनेच घडवून आणला होता आणि हा विद्याधर सतत त्या आनंदीच्या पाठीमागे हात धुवून लागलेला असतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मुलं आता साहजिकच युगंधरवर चिडणार असतात. हा विद्याधर चांगलीच गोष्टींची जमवाजमव करत असतो. तो म्हणत असतो, बघितलं का मुलांनो, माझ्याच गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला आणि त्याचाच आरोप याने माझ्यावर घातला. अगदी तसंच या आनंदीच्या या प्रकरणामध्ये सुद्धा मला या दोघांनी बरोबर अडकवलं आहे. आता इथे विद्याधर म्हणत असतो, मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा, या दोघांनी सगळं नाटक केलं आहे माझ्या विरोधात मला अडकवण्यासाठी. मी माझ्या पत्नीशी एकनिष्ठ असलेला पुरुष आहे. मी माझ्या पत्नीशिवाय कुठल्याही बाईकडे वाकड्या नजरेने बघतच नाही. काय ग धने, मी बरोबर बोलतोय ना? आता ही धनश्री तर एक नंबरची बावळटच आहे. ती सुद्धा लगेच होला हो मिळवते आणि म्हणत असते, हो यांनी तर आनंदीकडे कधी सुद्धा वाकड्या नजरेने बघितलंच नाही आणि हे जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत. हा विद्याधर शांत बसतच नसतो, घाणेरडे आरोप युगंधरवर करत असतो. तो म्हणत असतो, मुलांनो खरं तर हे आहे की तुमच्या या बाबाची, या युगंधरचीच नजर या आनंदीवर अडली होती. आता एवढा घाण आरोप युगंधरच्या चारित्र्यावर बोललेला पाहून आनंदी चिडते आणि म्हणते, बास करा विद्याधर सर, आणि किती घाण वागणार आहात तुम्ही, किती घाणेरडे आरोप त्यांच्यावर करत आहात, किती पाप करत आहात तुम्ही, निदान स्वतःला नाही तर देवाला तरी घाबरा तुम्ही. त्यावेळेला विद्याधर तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, गप गे ये आनंदी. आता मुलं मात्र विद्याधर सांगतोय, आनंदी सांगतोय ते सगळं काही ऐकतच उभारलेले असतात. आता हा विद्याधर आनंदीला चांगला ठिसकूनच गप्प बसवतो आणि म्हणत असतो, तुझं झालंय ना बोलून, आता जरा शांत उभार की आता मला बोलू देल. त्यावेळेला मुलांना म्हणत असतो की मुलांनो तुमचा हा निंबाळकरांचा वाडा आहे ना, हा सगळा या युगंधरच्या तालावर नाचत आहे. आता हा विद्याधर अगदी तोंडाला येईल ते बोलत असतो. तो म्हणत असतो, हा तुमचा बाप आहे ना, हा स्वतःला संत दाखवण्यासाठी काही वाटेल ते करायला तयार असतो. तुमच्या बापानेच आनंदीचं लग्न उगीच बळवून दुसऱ्या मुलाशी ठरवलं आणि तिला पळवून सुद्धा यानेच नेलं आणि दुसऱ्या दिवशी मंडपात आनंदीशी लग्न केलं आणि तुमचा हा बाप स्वतःला संत दाखवण्यासाठी सगळं काही नाटक माझ्या माती मारत आहे, माझ्यावर सगळे आरोप घालत आहे. हे ऐकून आनंदी चिडते. आनंदी म्हणत असते, बास करा विद्याधर सर, आणि किती खोटं बोलणार आहात बरं. हेच खरं आहे की तुम्ही मला किडनॅप केलं होतं, तुम्ही मला पळवून नेलं होतं, एका बंद खोलीमध्ये मला तुम्ही डांबून ठेवलं होतं आणि माझ्यावर अत्याचार करण्याचा, माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला विद्याधर पुन्हा एक गबस म्हणून तिला खूप जोराने ओरडतो. विद्याधर आनंदीला वाटेल तसे बोलत असतो. तो म्हणत असतो की अगं तुला तर या युगंधरची संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही दिसलं होतं आणि त्याचाच हाव तुला सुटला होता, म्हणून तुला युगंधरशी लग्न करायचं होतं ना, म्हणूनच तू हे सगळं नाटक केलंस आणि त्याच्या सगळ्या नाटकामध्ये साथ सुद्धा दिलीस. आता आरती चिडते आणि म्हणत असते, विद्याधर सर बास करा आता, किती खोटं बोलणार आहात अजून. आरती म्हणत असते, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी एका स्त्रीच्या चारित्र्यावर तुम्ही शिंतोडे उडवत आहात, याचं तरी भान ठेवा. आनंदीला तुम्ही किडनॅप केलं होतं, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, या आरोपाखाली पोलिसांनी तुम्हाला अटक सुद्धा केली होती, तुरुंगात टाकलं होतं, हे सुद्धा काही खोटं आहे का? ते पोलीस सुद्धा खोटे आहेत का? आता इथे विद्याधर म्हणत असतो की पोलिसांचं कशाला सांगतेस ग, हा
युगंधर ना पोलिसांना खिशात घालूनच फिरत असतो. अगदी हा सांगेल तसंच पोलीस वागत असतात. आता विद्याधरला साथ देण्यासाठी आलेली शलाका बोलते. ती म्हणत असते, मुलांनो विद्याधर अगदी खरं बोलत आहे. पोलीस वगैरे सगळं काही खोटं आहे, कारण विद्याधर त्या दिवशी इथे नव्हताच मुळी, आणि त्या दिवशी आमचं एक महत्वाचं काम होतं म्हणून हा बाहेर गेला होता आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे. आता विद्याधर म्हणत असतो की अरे बघा, तुमची मावशीच तुम्हाला सत्य सांगायला लागली आहे. समिधा वहिनीची बहीण तुमची मावशी, आता तर तिच्यावर तरी विश्वास ठेवा, ती तर खोटं बोलणार नाही ना. आता ही धनश्री सुद्धा बोलायला सुरू करते. विद्याधर मुलांना सांगत असतो, अरे मुलांनो थोडा विचार करा, मी जर एवढा मोठा गुन्हेगार असतो तर मी तुरुंगातून सुटून घरी तरी आलो असतो का? या आनंदीने स्वतः जामिनाच्या कागदावर सही केली आहे आणि मला बाहेर काढला आहे. त्यावेळेला धनश्री बोलायला सुरू करते. ती म्हणते, हो मुलांनो खरं आहे, मी आनंदीचे हातपाय धरले आणि तिला विनवणी केली की माझ्या नवऱ्याला सोडवून आण बाई. आता तर तू या घराची मालकीन झाली आहेस, युगंधर भाऊजींची बायको झाली आहेस, आता सगळं काही तुझ्या मनासारखं झालं आहे, माझ्या नवऱ्याला सोड अशी विनंती केल्यानंतरच तिने त्या जामिनाच्या कागदावर सही केली होती. आता इथे धनश्री सरळ सरळ खोटं बोलत असते. म्हटल्यावर आनंदी म्हणते, अहो धनश्री वहिनी किती खोटं बोलाल बरं तुम्ही, का खोटं बोलत आहात एवढं? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ती खोटं बोलत नाही, तुम्ही दोघं खोटं बोलत. तुमच्या दोघांचं हेच प्लॅनिंग होतं की आयुष्यभर मला तुरुंगामध्ये सडतच टाकायचं. आता इथे एका पाठोपाठ एक ही धनश्री सुद्धा आणि हा विद्याधर सुद्धा सरळ सरळ खोटं बोलायला लागलेले असतात. यांच्या तोंडाला काही अर्थच राहिलेला नसतो. आता आरची म्हणत असते, गप्प बसावं विद्याधर सर, तुम्ही किती अजून खोटं बोलणार आहात? तुम्ही जेवढं खोटं बोलाल ना तेवढी तुमची पापं उघडी पडणार आहेत. ते आता आनंदी मुलांना म्हणत असते, पृथ्वी, प्रांजल, मिताली माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या या काकाने मला किडनॅप केलं होतं आणि मालक साहेबांनीच मला वाचवलं आहे. विद्याधर पुन्हा आनंदीला ओरडतो आणि म्हणतो, सो गबस गये, मध्ये मध्ये बोलू नकोस सारखं, आज या युगंधरचा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि मगच गप्प बसणार आहे. आता मात्र शिल्पा चिडते आणि म्हणत असते, विद्याधर जरा शांत बसतोयस का तू? विद्याधर आता एक शब्द सुद्धा पुढे बोलू नकोस, तुझं तोंड बंद ठेव. त्यावेळेला विद्याधर शिल्पावर सुद्धा चिडतो, म्हणत असतो, ताई तू आता शांत बस, तू मध्ये पडू नकोस, या युगंधरचा खरा चेहरा मी आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे, आणणार म्हणजे आणणारच. आता इथे दंगा चाललेला असतो चांगलाच. माई आणि बापूंना मात्र या विद्याधरचं आणि धनश्रीचं खोटं वागणं अजिबात आवडलेलं नसतं. इथे मात्र युगंधर शांतच उभारलेला असतो. तो एकही अक्षर ना विद्याधरला बोलतो ना आनंदीला बोलतो. इथे आता प्रांजल चिडतो आणि म्हणत असतो, गप्प बसा, सगळ्यांनीच गप्प बसा, इथे कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय काहीच कळत नाहीये, इकडे एक बोलतंय इकडे एक बोलतंय. आता पृथ्वी म्हणत असतो, इकडे आता घरची माणसं साक्षीदार म्हणून उभे आहेत आणि इकडे तर पोलिसांचे पुरावे आहेत, कुणावर विश्वास ठेवावं आम्हाला काहीच कळत नाहीये, अजून मूर्ख आम्हाला बनवण्याचा प्रयत्न करू नका, सगळ्यांनीच शांत बसा. आता इथे माई आणि बापू युगंधरला साथ देतात आणि युगंधरच्या बाजूनेच बोलत असतात. माई म्हणत असतात, मुलांनो तुमच्या बापावर तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा बाप नेहमी खरं बोलतो, कधीही तो खोटं बोलत नाही. आता बापू विद्याधरला म्हणत असतात, अरे विद्याधर थोडी तरी लाज वाटू दे रे तुला, तू सख्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेस, का असं वागत आहेस बरं? त्यावेळेला विद्याधर बापूंच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, ओ बापू बसा की गप्प जरा, त्या युगंधरची कळी कशाला नाचवायला लागलाय बरं? मी त्याचा खरा चेहरा आज सगळ्यांच्या समोर आणणारच आहे आणि त्याचं सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. विद्याधर म्हणत असतो की यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता, माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता, यानेच सगळं प्लॅनिंग केलं होतं. हे ऐकून आनंदी चिडते. आनंदी म्हणत असते, गप्प बसा, खोटं बोलू नका, अजिबात खोटं बोलू नका. आता आरती सुद्धा चिडते, अहो विद्याधर सर किती नीच वागणार आहात तुम्ही अजून. इथे आता सगळ्यांचा जबरदस्त दंगा उठलेला असतो. आता विद्याधर आनंदी आरती बोलत असतात आणि मध्येच आता धनश्री बोलायला सुरू करते. ती म्हणते, हो हो हे नी खरं बोलत आहेत, ही आनंदी खोटं बोलत आहे. इथे आता सगळ्यांचा जबरदस्त दंगा सुरू झालेला असतो. सगळ्यांचीच मतं एक सोबतच सगळेजण मांडत असतात आणि हॉलमध्ये जबरदस्त दंगा उठलेला असतो. आता युगंधर मात्र शांत असतो, त्याला हा दंगा सहन होत नाही, तो खूप जोराने ओरडतो आणि सगळ्यांना शांत बसवतो. आता युगंधर बस म्हटल्यानंतर सगळेजण गप्पच उभा राहतात. युगंधर म्हणतो, सगळ्यांनी शांत बसायचं, एक अक्षर सुद्धा आता कुणी बोलायचं नाही. आता
आनंदी मात्र रडायला लागलेली असते. ती म्हणते, मालक साहेब मी कशी शांत बसू बरं. हे विद्याधर सर तुमच्यावर आणि तुमच्या चारित्र्यावर वाटेल तसले घाणेरडे आरोप करत आहेत आणि मी कशी शांत बसू बरं हे ऐकतच. त्यावेळेला युगंधर म्हणतो, आनंदी बस आता, एक अक्षर सुद्धा पुढे बोलायचं नाही. आनंदी तू आणि मी कुणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण जे सत्य आहे ते सत्यच आहे आणि ज्यांना विश्वासाची सत्याचे पुरावे द्यावे लागतात त्यांना किती जरी पुरावे दिले तरी त्यांचा आपल्यावर कधीच विश्वास बसणार नाही. इथे आता युगंधर मुलांच्याकडे पाहून म्हणत असतो, हे बघा मुलांनो, तुमच्या समोर आता दोन बाजू आहेत. एक सत्याची बाजू आहे आणि एक असत्याची आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे सत्य काय आहे आणि खरं काय आहे ते. युगंधर मुलांना सांगत असतो, मुलांनो तुम्ही आता मोठे झाला आहात आणि तुम्हाला खऱ्या खोटीची समज आहे. तुमच्याकडे आता दोन बाजू आहेत. काय खरं काय खोटं हे तुमचं तुम्ही आता जाणून घ्या आणि या असल्या घाणेरड्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि यांच्या आरोपांचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी स्वतः चिखलात कधीच उतरणार नाही. युगंधर इथे मुलांना म्हणतो की आता हा पूर्णपणे निर्णय मी तुमच्यावर सोडत आहे की यातील काय खरं आणि काय खोटं हे तुमचं तुम्हीच निवडा, असं म्हणतो आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इथे मात्र आता माई शांत बसत नाहीत. त्या मुलांच्या समोर येतात आणि म्हणतात, मुलांनो तुमचा बाबा कधीच खोटं बोलणार नाही. तुमच्या बाबावर तुम्ही विश्वास ठेवाल हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते. त्यावेळेला बापू म्हणत असतात, मुलांनो तुम्ही फक्त सत्याच्या बाजूने उभे राहा आणि सत्याचीच जाणीव करून घ्या. इथे आता माई आणि बापू मुलांना हे सांगत असतात. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की बापू आणि माई आम्हाला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. आम्ही काय आहे ते नंतरच विचार करू, असं म्हणतो आणि मिताली आणि प्रांजलला घेऊन पृथ्वी रूममध्ये निघून जातो. इकडे आता शलाका आणि विद्याधर एकमेकांकडे पाहत असतात. आता शिल्पा मात्र रागाने विद्याधरकडे पाहत असते. इकडे आता आनंदीला मात्र नेमकं हे काय घडत आहे हेच कळत नसतं. आता मुलं नेमकं कशावर विश्वास ठेवतील, विद्याधरवर ठेवतील की युगंधरचं सत्य आहे त्याच्यावर ठेवतील, हा प्रश्न तिला मोठा पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच थांबवला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा पृथ्वी आता युगंधरला म्हणत असतो की मी मान्य केलं आहे की तुमचं आणि आनंदीचं लग्न कोणत्याही एका परिस्थितीमुळे झालं होतं, पण आता तुम्ही आनंदीशी वेगळे व्हा आणि आनंदीला डिवोर्स देऊन या परिस्थितीतून मोकळे व्हा. आता असं म्हटल्यानंतर डिवोर्सची भाषा केल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे आता युगंधर पुढे पृथ्वीने एक अट ठेवलेली आहे की तुम्हाला आता या वेळेला एकतर आनंदी किंवा एकतर तुमची मुलं दोन्हीपैकी काहीतरी एकच निवडावं लागेल. आता ही अट ऐकून मात्र युगंधरला नेमका प्रश्न पडलेला आहे की नेमकी कोणाची निवड करावी. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला हाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की युगंधर आता आनंदीला निवडतो की मुलांना. तर प्रेक्षकांनो आनंदी मालिका आता जबरदस्त वळणावर आलेली आहे आणि या मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.